अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सगळ्यांना गुरुचरित्र वाचण्याची खूप इच्छा आहे, पण गुरुचरित्र वाचणे शक्य नाही काही अडचणींमुळे। काही स्त्रियांना नोकरीला असतील, काहींना प्रापंचिक अडचणी असेल, घरामध्ये लहान मुलांमुळे जमत नसेल किंवा कोणी आजारी असेल त्यांच्यामुळे जमत नसेल, तर वाचण्याची इच्छा तर प्रत्येक स्त्रियांना पुरुषांना सुद्धा आहे। तर त्यामुळे आपल्याला जे आहे तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्याला कसा पठण करायचा, काय नियम आहे, काय अटी आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो, तर तेवढाच दिव्य आणि तेवढाच प्रभावी हा संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहे। तर गुरुचरित्राचा सार जो आहे तर तो ह्या संक्षिप्त श्री गुरुचरित्रामध्ये उतरवलेला आहे। तर जेवढं फळ आपल्याला गुरुचरित्र वाचल्याने मिळतं तेवढंच फळ संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचल्याने सुद्धा मिळतं। तर त्यामुळे आपल्याला हा ग्रंथ पठण करायचा आहे। ज्या स्त्रियांना पुरुषांना गुरुचरित्र वाचणे शक्य नाही तर त्यांनी आवर्जून हा ग्रंथ आणायचा आहे आणि आपण 7 दिवसाचे पारायण करायचे आहे। तर 28 नोव्हेंबर पासून ते 4 डिसेंबर पर्यंत आपल्याला 7 दिवशी आपल्याला पारायण करायचं असतं गुरुचरित्राचं। तर ज्यांना गुरुचरित्र वाचणे शक्य नाही त्यांनी हा ग्रंथ तुम्हाला आवर्जून आणायचा आहे। आणि हा ग्रंथ जो आहे तर तुम्हाला जवळपास केंद्र असेल तिथे तुम्हाला मिळून जाईल, किंवा तुमच्याकडे ग्रंथ जरी नसला तरी तुम्ही मोबाईलवरती गुगलवरती सर्च करून PDF मध्ये सुद्धा तुम्ही वाचन करू शकता, किंवा यूट्यूबला लावून सुद्धा तुम्ही याचं पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता। तर गुरुचरित्राचे जे आहे तर 52 अध्याय आहे आणि त्या 52 अध्यायांचा जो सार आहे तर तो याच्यामध्ये उतरवलेला आहे। आणि हे संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे अध्याय जे आहे ते फक्त 7 आहे आणि त्याला वेळ फक्त कमीत कमी ज्यांना स्पीड असेल त्यांना तो अर्धा तास लागू शकतो, ज्यांना स्पीड नाही त्यांना पाऊण तास किंवा 1 तास लागू शकतो। तर त्यामुळे वेळेअभावी सुद्धा आपण गुरुचरित्र करू शकत नाही, तर त्यामुळे हे कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला होणार जे आहे तर हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहे। तर 28 तारखेपासून तर ते दत्त जयंतीपर्यंत आपल्याला पारायण करायचं आहे 7 दिवसांचं। तर तुम्ही पूजा मांडणी करायची असेल तर करू शकता, किंवा जमत नसेल तर नाही केली तरी चालेल। तुम्ही फक्त वाटल्यास तर 2 विड्याच्या पानावरती जे आहे सुपारी मांडून दत्त महाराजांना आवाहन करायचं आहे आणि मी पारायणाला सुरुवात करणार आहे असं सांगून तुम्हाला दत्त महाराजांना आवाहन करायचं आहे। किंवा तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा पारायण करू शकता। तुम्ही संकल्प तुम्हाला करायचा आहे की मी ह्या इच्छेकरता, तुम्ही इच्छापूर्तीसाठी करणार असेल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प सोडून मग तुम्हाला सुरुवात करायची आहे पारायणाला। तुम्ही पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता, किंवा नाही केली तरी काही हरकत नाही। कारण महाराजांना फक्त तुमचा भाव, तुमची श्रद्धा, तुमचं आत्मसमर्पण महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही पूजा मांडणी केली किंवा नाही केली तरी काही हरकत नाही। तर संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे वाचन आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण केव्हाही करू शकतो। तुम्हाला तुमची ठराविक वेळ ठेवायची आहे, किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही कधीही वाचन करू शकता। तर पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला शुचिर्भूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि तुमचं जेवढे कपडे स्वच्छ तेवढं तुमचं मन सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे। तर तुम्हाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तुम्हाला आपलं तोंड येईल अशा प्रकारे तुम्हाला बसायचं आहे। तर वाचन हे नेहमी एकांतरित, शांत व सुस्पष्ट असणे गरजेचं आहे आणि उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये त्यासाठी आपल्याला वाचन जे आहे तर ते थोडंसं शांत आणि स्पष्ट बोलायचं आहे। आणि वाचन करताना आपल्याला पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि वाचनाची ठराविक वेळ ठेवायची आहे। तुम्ही जर सकाळी बसलात तर तुम्ही सकाळीच बसायचं आहे, कारण लवकर जर बसलं तर खूप चांगलं आहे, कारण सकाळी थोडंसं चांगलं वाटतं। ब्रह्ममुहूर्तावरती आपलं लक्ष सुद्धा केंद्रित होतं वाचनाकडे, कारण थोडं उशिरा केलं की आपल्याला खूप आवाज येतो, आपलं मन असं विचलित होऊन जातं। त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी वाचलं तर खूप चांगलं आहे। तर 7 दिवस आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे आणि आपल्याला घरामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाहीये, मांसाहार कोणाला करू पण द्यायचा नाहीये। आपण 7 दिवस जे आहे तर सात्विक अन्न घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे। दुसरे फार नियम नाहीये, पण कमीत कमी कांदा लसूण जे आहे तर ते वर्ज्य करायचं आहे। आणि ब्रह्मचर्याचे पालन वगैरे जे आहे तर तसं तर ग्रंथामध्ये दिलेले नाहीये तसं काही, पण शक्यतो टाळावं आपल्याला। मला तरी असं वाटतं की ब्रह्मचर्याचे पालन करावं। तर गुरुचरित्र जर असेल तर ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे, कारण गुरुचरित्रामध्ये खूप कडक नियम आहे, तसे संक्षिप्त श्री गुरुचरित्रामध्ये दिलेले नाहीये। तर तुमची पूजा मांडायची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी सुद्धा करू शकता। खाली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि गणपती स्वरूप सुपारी म्हणून तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। आणि दत्त महाराजांचा जर फोटो नसेल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला सुपारी घ्यायची आहे। विड्याच्या पानावरती सुपारी मांडून आपल्याला दत्त महाराजांची पूजा करून घ्यायची आहे, किंवा मग स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे। साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे, जास्त वेळ नाही लागत, 10 ते 15 मिनिटं तुम्हाला लागू शकता।
तुम्ही विना संकल्पसुद्धा पारायण करू शकता. तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही 1 दिवसाचं पारायण करू शकता, 2 दिवसांचं, 3 दिवसांचं किंवा तुम्ही 2-2 अध्याय घेऊ शकता. असं रोज तुम्ही 3-3 अध्यायसुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रकारे तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर इतर वेळी पारायण करायचं असेल तर तुम्ही गुरुवारी सुरुवात करा, कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस आहे. आणि रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही घरात जे बनवलेलं असेल ते तुम्हाला दाखवायचं आहे. फक्त कांदा लसूण विरहित असे अन्न तुम्हाला दाखवायचं आहे महाराजांना. असं म्हणतात हे 7 दिवस जे पारायण असतं या 7 दिवसामध्ये साक्षात दत्त महाराज आपल्या घरामध्ये वास करत असतात. तर त्यामुळे आपल्याला ही सेवा मनापासून करायची आहे आणि आवर्जून करायची आहे, कारण ह्या सेवेचं खूप मोठं फळ मिळत असतं. की तुम्ही संतती प्राप्तीसाठी करणार असाल तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. किंवा कोणाचा विवाह जमत नसेल, कोणाला नोकरी लागत नसेल, आर्थिक प्रापंचिक समस्या असतील, कुठलीही बाधा असेल, नजर दोष असेल, पितृदोष असेल, घरामध्ये कुठेतरी भूत प्रेत पिशाच ज्या अशा अनेकशा अडचणी आहे त्या अडचणी सुद्धा तुम्ही महाराज तुमच्या निवारून टाकतील. तर तुम्ही हे पारायण जे आहे तर ते फक्त मनापासून करा आणि श्रद्धेने करा, कारण हे फळ जे आहे तर ते मिळतच असतं. कधी ना कधी आपल्याला ताबडतोब कोणत्याही गोष्टीचं लगेचच फळ नाही मिळत. महाराज काही जणांची इच्छा लगेच पूर्ण करतात, तर काही जणांना खूप उशीर लागतो. तर आपली श्रद्धा आणि आपला विश्वास हा प्रबळ असला पाहिजे. तर आपल्याला आपण केलेली कोणतीही सेवा अशी वाया जाणार नाही, कारण आपण जसं म्हणतो की एखादा आपण अभ्यास केलेला असेल तर तो वाया जात नाही, शिक्षण केलेलं वाया जात नाही. तर त्याच प्रकारे आपण ही स्वामींची सेवा, महाराजांची सेवा जी आहे ती केलेली कधीही वाया जात नाही. त्याचं फळ कधी ना कधी आपल्याला मिळतच असतं. आपण एक सेविंग म्हणून ती आपल्याला सेवा करायची आहे, कारण संकटाच्या वेळी आपल्याला ही जी सेवा आहे ही सेवा आपल्याला उपयोगात पडते. जसं आपण साठवून ठेवलेला पैसा जो आहे तो आपल्याला योग्य वेळी उपयोगाला पडतो, तसंच त्याप्रमाणे आपल्याला स्वामींची जी सेवा आहे ती जेव्हा आपण अडचणीत असू, संकटात असू, तेव्हा आपल्याला स्वामी तारतील. आणि ही जी सेवा आहे ती आपल्याला त्या काळात आपल्याला उपयोगाला येईल. असं थोडी की ताबडतोब आपण आता सेवा केली म्हणजे लगेचच फळ मिळेल, तसं नाही. जेव्हा आपण संकटात असू तेव्हा आपले महाराज आपल्यासाठी धावून येतील. तर त्यामुळे दत्त जयंतीनिमित्त सर्वांनी आवर्जून पारायण करायचं आहे. तर पारायणाची वेळ जी आहे ती तुम्हाला ठराविक ठेवायची आहे. जर तुम्ही संकल्प व्यक्त करणार असाल तर, आणि दिवा तुम्ही अखंड दिवा सुद्धा 7 दिवस लावू शकता. आणि पारायणाला बसल्यावर तुम्हाला कोणाशी बोलायचं नाहीये, उठायचं नाहीये, कारण जास्त वेळ पण नाही लागत. 1 तासाच्या आत तुमचं पारायण होऊन जाईल. पारायणाला सुरुवात करणारी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ जप घ्यायचा आहे आणि 1 माळ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं तुम्हाला 108 वेळेला पठण करायचं आहे. तुम्हाला रोज आरती करायची आहे, स्वामींची आरती करायची आहे, दत्त महाराजांची आरती करायची आहे. आणि दत्त जयंतीला तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला उपवास करायचा आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केला तरी चालेल. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.